शेतकऱ्यांच्या मतावर हे सरकार, महायुतीचं सरकार सत्तेत बसलं आहे आणि यांनी भर सभेमध्ये, या मूर्तिजापूरच्या भर सभेमध्ये म्हटलं आहे की शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 करणार. पण यांनी आता 3-4 महिने झाले आहे, 2 कॅबिनेट झाले आहे, 2-3, तरी यांनी शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला नाही. म्हणून प्रहार संघटनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात माननीय नामदार बच्चूभाऊ यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यात जे आमदार सरकारमध्ये आहेत त्यांच्या घरासमोर टेंबा आंदोलन, त्यांना जागा करायचा आहे. या शेतकऱ्याचा जो बळीराजा आज दुखावलेला आहे, आत्महत्या करत आहेत, त्यांचा कुठंतरी आत्महत्या थांबली पाहिजे, त्यांचं कर्ज मुक्त झालं पाहिजे, त्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे. करिता हे आज माननीय आमदार रविभाऊ राणा यांच्या घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचं टेंबा आंदोलन हे चालू आहे. आणि हे सुद्धा दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी अमरावतीच्या जैलात राहिलं आहे. म्हणून आम्हाला हे अपेक्षा आहे की ह्या ज्या मागण्या आहे त्या पूर्ण करण्यासाठी ते स्वतःही सक्षम आहे आणि आमचं निवेदन घेऊन ते आमच्या मागणीला पाठिंबा देईल आणि सरकारला मजबूर करेल पाठिंबा द्यायचं या कर्जमाफी करायसाठी. आणि दिव्यांग बांधवांना 6,000 मानधन ते 1 तारखेला मिळालं पाहिजे. 1,500 रुपयामध्ये तो जगू शकत नाही, ह्या इच्छा दिव्यांगा मरून जाईल. म्हणून दिव्यांगांनाच 6,000 मानधन हे झालं पाहिजे आणि ते 1 तारखेला त्यांच्या अकाउंटमध्ये 6,000 जमा झाले पाहिजे. करिता हे आज हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांग बांधवासाठी हे आंदोलन आज चालू आहे.